तर बघा काय माहिती आहे, अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्याबाबत. अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल अवमान याचिका मधील 57 याचिकाकर्ते विशेष शिक्षकांच्या थकीत मानधनासाठी नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत आवश्यक असणाऱ्या थकीत वेतनासाठी निधी आवश्यक आहे. तसेच मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक 127/2025 व अवमान याचिका 431/2025 मधील 14 याचिकाकर्ते विशेष शिक्षकांच्या थकीत मानधनासाठी निवृत्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर 23 या कालावधीत आवश्यक असणाऱ्या थकीत वेतनासाठी निधी आवश्यक आहे. अपंग समावेशित शिक्षण माध्यमिक स्तर योजनेअंतर्गत शासन स्तरावरील चौकशी समितीच्या अहवालानुसार 161 शिक्षक पात्र ठरले आहेत. सदर 161 विशेष शिक्षकांपैकी थकीत वेतनास पात्र 130 विशेष शिक्षकांना संदर्भातील पत्र क्रमांक 28 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयाने वेतन अदा करण्यात आले आहे. त्यामुळे धुळे व जळगाव जिल्ह्यातील 5 विशेष शिक्षकांच्या थकीत वेतनाच्या रकमेतील तफावतीनुसार फरकाची रक्कम 20,13,188 इतकी रक्कम अदा करायची आहे. मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल या अवमान याचिका इतका निधी आणि मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचिका इतर निधी तसे अपंग समावेशित माध्यमिक स्तर योजनेअंतर्गत शासन स्तरावरील चौकशी समितीच्या अहवालानुसार पात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांच्या थकीत वेतनाच्या रकमेतील तफावतीनुसार अदा करायची फरकाची रक्कम 20,13,188 इतकी असून 22,42,42,42,49,729 इतका निधी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे यांना उपलब्ध करून देण्यास शासनाच्या निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. विशेष शिक्षकांना अदा करायच्या वेतनाची रक्कम मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जमा करण्याबाबतची कारवाई तातडीने करण्यात यावी. विशेष शिक्षकांच्या वेतनासाठी आवश्यक असणाऱ्या रकमेच्या अनुदान व परिगणना शिक्षण संचालक महाराष्ट्राचे पुणे यांनी तपासणीस अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे. याबाबत अनियमितता अथवा दिरंगाई होणार नाही याबाबत शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे यांनी दक्षता घ्यावी. उपरोक्त वेतन मानधन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनाने सादर करावा. शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्वपरवानगी घेण्यात यावी. वितरित करण्यात आलेल्या निधीची उपयोगिता प्रमाणपत्र 1 महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावं. सदर खर्च मागणी सर्वसाधारण शिक्षण 9 प्राथमिक शिक्षण 106 शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान राज्य हिस्सा 40% कार्यक्रम सहाय्यक अनुदान वेतनेतर शिक्षकाला सन 2025 वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पित तरतुदीतून भागवण्यात यावा. सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. सदर निधी करून वितरित करण्यासाठी अवर सचिव कक्षाधिकारी शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहार संवितरण अधिकारी तथा सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. संबंधित आहार संवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आवृत करून समग्र शिक्षा योजनेच्या SNAच्या खात्यात जमा करावा. सदर निधी महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई यांनी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र पुणे यांच्याकडे सुपूर्द करावा. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजलेल्या व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.